आणि आल्या आल्या ते चालूच आहे त्यांचं नाही का. ते अनुश्री म्हणे हे चुरते, अंडी चुरते, दही चुरते, अजून काय 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 नाही का. असं वाटतं की आलं ही चोरट्यांची टोळी आहे नाही का. चोरट्यात म्हणलं काहीतरी चांगलं बघायला भेटेल. काय झालं, नॉमिनेशनचं त्यांचं कम्प्लीट झालंय आणि नुसती चोराचोरी चालू आहे. मॉर्निंग, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आजचा आपला खुशीचा दिवस आहे. खुशी म्हणजे आनंदाचा दिवस आहे, कारण आज आहे 27 तारीख आणि 24 ते 27-28 तारखेपर्यंत फेसबुकचं पेमेंट येतं. तर आपला आलेला आहे आज पेमेंट. किती आलं आहे ते मी सांगू शकत नाही युट्यूब चॅनलनुसार किंवा ते सोशल मीडियाच्या नुसार. असं काही ना काही हातभार लागतोय. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे, त्यामुळे खूप खूप मनापासून खूप अभिनंदन, खूप धन्यवाद. तर आज मंगळवार आहे आणि मंगळवार म्हणलं की आमचा असतो बाजार, शुक्रवार आणि मंगळवार. तुम्ही याच्यापूर्वी जर आमचे व्हिडिओ बघितले असेल तर तुम्हाला नक्कीच माहित असेल. तर मंगळवार बाजार असल्यामुळे सकाळी लवकर उठले, पाणी टाकी भरली होती, पण खाली पाणी नळ चालू होतं दुसऱ्या याचा, त्याच्यामुळे ते पाणी सगळं गेलं. पण आता कसं पाण्याचं शॉर्टेज वगैरे चालू झालं, असो काय थोडंफार पाणी आहे वापरलं. तर मग आज जायचं आहे, स्टॉल लावायचा आहे. दिव्या पण उठली बघा सकाळ सकाळी, कारण दिव्या त्या दिवशी ज्यावेळेस मी रिटर्न आलो होतो त्यावेळेस रडत होती, कारण शंभू तर शाळेत जातो आणि मग दिव्या घरी असल्यामुळे त्याला तर म्हणजे करमत नाही ना दिव्या, म्हणून आज त्याला पण न्यायचं म्हणून ती पण उठली लवकर. आज शंभूची बघा शाळा आहे, पण शंभू अजून झोपलाय. ऐक, शंभूचं निवांत काम. ज्या वेळेस सुट्टी असते त्यावेळेस लवकर उठतो आणि ज्यावेळेस शाळा असेल ना तर मुद्दाम उशीर करतो. चहा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. हे घेतली का खारी? येतोय का? बर बर. तर आता खारीवाल्याला खारी घ्यायचे. जर त्या मंगळवारी तो येत असतो. असो, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, ब्लॉग बघितला असेल, तर काल गर्दी होती भरपूर 26 जानेवारी निमित्त. आम्ही भक्तिशक्तीला गेलो होतो. त्या ठिकाणी एवढी भयंकर गर्दी होती की पाय ठेवायला जागा नव्हती. त्यामुळे म्हणलं काय होण्यापेक्षा आपलं रिटर्न यावं, नाही का आलो. म्हणजे काही झालं नसतं, पण ते लहान मुलं आहेत वगैरे, ते त्यांना प्रॉब्लेम नको म्हणून आलो. असो, आता आवरायचंय. माझी काय आंघोळ झाली नाही. सकाळ सकाळी आमचा हाच युनिफॉर्म असतो, कारण हिवाळा चालू आहे सध्या. थंडी जरा वाढली, त्यामुळे जेव्हा सुरुवात असते व्हिडिओची त्यावेळेस हेच कपडे असतात. आभाळ पण आले जर थोडं आज बाहेर. बघू आजचा दिवस कसा जातोय, काय काय करते नाही का. मला वर्किंगला जायचंय, बरेच काही काम आहेत, ते आपण संध्याकाळपर्यंत बघू नक्की काय होतंय ते. तर 9:30 वाजलेत आणि आमचा पसारा आम्ही घेऊन आलो, म्हणजे मार्केटमध्ये आले स्टॉल लावायला नाही का. अजून तर कोण काही एवढं आलं नाही, पण येतील हळूहळू. तेव्हा आमचा छोटासा पसारा, नाश्ता वगैरे करून सगळं आलोय. शंभूला पण घेऊन आलो येताना. शंभूला शाळा जायचं का नाही. आमचा छोटासा पसारा चालू आहे नाही का, मांडणी वगैरे चालू आहे. एकदा पूर्ण झाल्यानंतर एकदा तावतो. पूर्ण झाल्यावर आपण एकदा बघूया. अजून कोण आलं नाही, 1-2 जण फक्त आले तिकडे. पूर्ण संध्याकाळपर्यंत पूर्ण फुल मार्केट होतं नाही का. स्टॉल लावलाय मार्केटमध्ये, अजून काही गर्दी वगैरे झाली नाही, थोड्या वेळानं होते. आणि आता दिव्या बघा टीव्ही बघत बसली. घरी आलोय, दिव्याला घेऊन आता मी तिकडे सोडणार. मला आवरायचंय आणि मी आवरून आता मी वर्किंगला जाणार आहे. तर चला आता वर्किंगला निघतो. आज मी आलतो आळंदीमध्ये वर्किंग चालूच आहे सकाळपासून नाही का. 11:30 पर्यंत आहे. आता जवळजवळ 1:30 वाजत आले. अजून अर्धा तास, पाऊण तास आहे वर्किंग. मॅडमचा कॉल केलाय, बाकी साईडला आहेत बघा. आता अजून बाकीचं राहिलेलं काम करू आणि आता निघूयात. पहिले या ठिकाणी ना इकडं काहीच नव्हतं नाही का, थोडं आळंदीमध्ये. आता पूर्ण डेव्हलप झालं एरिया. प्रत्येक म्हणजे आतमध्ये मेन रोड पलीकडे, पण तरी सुद्धा सगळे बिल्डिंग आता कुठं राहिलेच नाही नाही का. सगळे पॅक झाले सगळं. असो, चला अजून हे वर्किंग थोडं आपण वर्किंग करूया आणि आता घरी जायचं. अशा तऱ्हेने आपलं आजचं वर्किंग झालेलं आहे. सरांचा कॉल केलाय, बॅक साईडला तुम्हाला क्लिनिक वगैरे दिसत असेल. छान वर्किंग झालं. सर खूप दिवस झालं ओळखीचं, म्हणजे काय 7-8 वर्ष झालं आपण याच फील्डमध्ये, त्यामुळे चांगली ओळख आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरं काय वर्किंग नसतं आमचं. एवढंच की डॉक्टरांना डिटेलिंग वगैरे करणे, रिमाइंडर कॉल करणे वगैरे. आणि जर ऑर्डर असेल तर स्टॉकेजला नेऊन द्यायची, म्हणजे सांगायचं असतं की फोन करून. आता फोन करून सांगितले, 1-2 डॉक्टरांची ऑर्डर पण भेटली. आता जायचंय. ऍक्च्युली कसं, आता चिंचवडला स्टॉकेज आहे, तिकडे काय जाणं शक्य होत नाही. तिथून आपलं देवगाव जवळ आहे, त्यामुळे आता डायरेक्ट मी घरी निघतोय. असो, आता घरी जातो. संध्याकाळी 5 वाजलेत आणि शंभूला घेऊन आलोय नाही का आम्ही. शंभू आलाय बघा आमच्या. शंभू आलोय. सकाळी काय गर्दी नव्हती एवढी, पण आता गर्दी वगैरे जास्त आहे. ऊन तर लय भयंकर होतं दिवसभर नाही का. मी नव्हतो मला, पण आता आलोय. असो, आता बघू आपण संध्याकाळी करू. आता गर्दी वगैरे झाली भरपूर. गिराईक मिळालं आता काही नाही, कारण गेल्या वेळेस चांगलं झालंय ना गेल्या बाजारात. आता मंथ एंडिंग वगैरे असते, त्यामुळे नाही का हे देवाचं जास्त काय नाही, खाण्यापत्र वगैरे घेतात. बघू आज संध्याकाळपर्यंत काय होते नाही का. वातावरण लय बेकार आहे. त्याच्यामुळे आजारी बिजारी पडतात. बघू आता काय नाही का. शंभूला घेऊन घरी आलोय नाही का, आणि दिव्या आता झोपेतून उठली आताशी आमची.
आता स्वप्नाली तिकडे स्टॉलवर असल्यामुळे मग त्यांना चहा पाणी वगैरे करायची जबाबदारी आमच्यावर आहे, म्हणजे माझ्यावर आहे. कशा हसतात बघा बाबा. हा? कपडे बदलले की संभव. हा काय का देऊ आता झोपली तिकडे बघ देऊ. देऊला आईची आठवण येते मम्मीची सारखी. बघू थांबा आता आवडतो. आता चहा बनवायचा चालू आहे बघा इकडे. अरे अरे दूध होतो गेलं रे बाबा. हे बघा दूध चालू होतो, कमी केलंय थोडं. आता याच्यामध्ये साखर वगैरे टाकून चहा बनवतो आता मस्त मध्ये. तर खूप दिवसातून मी स्वतः चहा बनवलाय. आता चहा कसा झालाय विचाराय नाही का. बघू जसा असेल तसा असेल, आता नवीलाच आहे. बघू कसा झाला चहा रे. मी नाही खाल्ला आज. खाल्लं नाही का दिव्या. कसा झाला चहा बाई. हा मस्त. चांगला झाला. बघ इकडे जरा दिव्या आमची थोडी नाराज झाली. तिला मम्मीची आठवण येते नाही का. एवढी असं कधी काय करत नाही, पण ती 2 दिवस झालं काय माहित थोडी नाराजच आहे. असो आता काय ते खारी आणि चहा खातो आणि मी आता निघणार आहे. मार्केट मधून काय घेतलंय. मोराचा पीस घेतलाय, किती छान आहे. मस्त आहे का नाही. आता ह्याला घरी जाऊन लावणार मस्त फोटोच्या इकडे. ते सिल्वर प्लेट आली ना आपली, त्याला ते लावायचं. असं असं लावायचं असं, आणि मध्ये सिल्वर प्लेट किती छान वाटते बघा ना. बघू आपण घरी गेल्यावर संध्याकाळी. किती मित्रांनो घरी आलोय आणि जवळजवळ आता 9:45 वाजत आलेत. नाही 9:45 वाजत आलेत. आणि आज मार्केट थोडं शांत होतं. तसं पण मंथ एंडिंग होती आणि शनिवार रविवार सोमवार म्हणजे 26 जानेवारी निमित्त 3-4 दिवस कंटिन्यू सुट्टी होत्या. त्यामुळे कसं मार्केट थोडं शांत होतं. असो आणि म्हणलं आता आलोय, म्हणलं बिग बॉस बघावं नाही का. बिग बॉस बघतोय, दाखवत नाही कारण ते कॉपीराईट वगैरे ते. आणि आल्या ते चालूच आहे त्यांचं नाही का. ते अनुश्री म्हणे हे चुरते, अंडी चुरते, दही चुरते, अजून काय 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 नाही का. असं वाटतं की आलं ही चोरट्यांची टोळी आहे नाही का. चोरट्यात म्हणलं काहीतरी चांगलं बघायला भेटेल. काय झालं नॉमिनेशनचं त्यांचं कम्प्लीट झालंय आणि नुसती चोराचोरी चालू आहे महाराष्ट्रात. हे नवीन एकच चोरट्यांची टोळी झाली म्हणायचं नाही का. आम्ही बघतोय कशासाठी तुम्ही करताय काय. मजा जरी करत असतील तर एखादी गोष्ट न सांगता त्याच्याकडून घेणे म्हणजे ही एक प्रकारची चोरीच आहे. जाऊ द्या, हे चोरट्यांचाच खेळ आहे म्हणायचा. असं द्या आता ह्या आठवड्यात तर चोरांचाच खेळ चालू आहे. पुढल्या आठवड्यात बघू काय होते. नाहीतर मग काय बंद करावं लागेल बिग बॉस नाही का. तसा पण काय फरक नाही पडणार त्यांना, पण काहीतरी आम्ही आशेने बघतोय काहीतरी भेटायला पाहिजे म्हणून नाही का चांगलं काहीतरी. पण हे सगळं चोराचोरीत चालू आहे इकडे. जाऊ द्या असं द्या. तर जेवणाची तयारी चालू आहे. काय गे जेवण. जेवणाची तयारी बघू आज. एंटरटेन नाही त्याच्यामध्ये काय. जाऊ द्या आपल्या इकडे बघू पोटा पाणी काहीतरी नाही का. काय मसाले भात करते. मसाले भाताची तयारी चालू आहे. तसं पण आज भूक लागली. वेळ झाला वेळ झाला. दिवसभर आहे ना पूर्ण असे धावपळे चालू असते. एकदम धावपळ इकडं तिकडं जायचं. तरी आज ओला केली होती. ओल्यामुळे केल्यामुळे रिक्षामुळे सामान वगैरे सगळं एकत्र आलं. पण आता कसं नाही तर 3-4 चक्रा तर मारावं लागतात. बघा इकडं आमचं घर कसं झालंय. घरी कोण नसलं का ही पोरं असं पसार करून ठेवतात सगळं. मी नाही करत, दिव्या कर. हाय का दिव्या कोणी केला. शंभूनी. हाय का शंभू कोणी केला. तिनेच केला. मी किती उशीर येतो, 5:00ला येतो. हाय का शंभूनी. शेव म्हणते त्याने केला, हे म्हणते त्याने केला. काय लय अवघड आहे. जाऊ द्या असं द्या. घरी कोण नसतंय त्यामुळे त्यांना पण काय म्हणता येत नाही. असं आता जेवण तयार होते. जेवण काय होतं केल्यानंतर आपण जेवण करत जरा भूक लागली तोपर्यंत हे बघतो. चोरट्यांचा खेळ काहीतरी बघावं लागतंय नाही का. बघू काहीतरी आशा आहे त्याच्यामुळे बघावं लागतंय. बघतो आता काय होतंय चोरट्यांचा खेळ. तर अशा पद्धतीने आजचं जेवण तयार झालेलं आहे. हे बघा मसाला भात आहे, भेंडी आहे, पापड झालं. एवढंच आहे. एवढंच आहे. कामामुळे वैताग आला त्यामुळे ते एवढंच केले. नाही दिव्या बस आता आम्ही जेवण करतो. पण चोरांचा विषय आमच्या घरात सध्या गंभीरपणे चालू आहे. कोण आहे चोर शंभू. कोण आहे चोर. कोण आहे. मला भूक लागली. भूक लागली आपल्याला चला. तर आता मित्रांनो या जेवायला जेवण करतो. आजच पण खूप कंटाळा आलाय. असो आजचा ब्लॉग कसा वाटला सांगा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या तुमची आणि स्वतःची. नमस्कार. बाय.